श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सिद्धयोग्याचे दर्शन। विचित्रपुरीचा वृत्तांत। मी मरुत्वमैल या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे स्मरण करीत पुढील प्रवासास आरंभ केला। मार्गात अनेक पुण्यात्मांचे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो। या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे। पांड्य देशातील कंदबोनात जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते। या प्रांतात अतिजागृत असे शिवलिंग होते, त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो। नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली। मार्गात मलिसिद्ध योगींद्र नावाच्या एका महान तपस्व्याचा आश्रम लागला। मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषाचे चरणी नतमस्तक झालो। त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्री वल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु असा तोंड भरून आशीर्वाद दिला। त्यांच्या चरण स्पर्शाने माझे शरीर कापसासारखे हलके वाटू लागले होते। ते महायोगी मला म्हणाले, तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे, त्याची कथा सुद्धा मोठी रंजक आहे। देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले, परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली। तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास निर्दयतेने ठार केले। त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला। या पापाचे शालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले। पांड्य देशातील कंदबवनात तो आला आणि काय आश्चर्य, तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला। त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली। इंद्राने ते वन मोठ्या उत्सुकतेने पाहिले, तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले। मोठ्या भक्तिभावाने त्याने त्यांचे पूजन अर्चन केले। नंतर त्या स्वयंभू शिवलिंगावर हे सुंदरसे देवालय बांधले। हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे। पुण्यवंतांना श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना विनासायास याचे दर्शन घडते। मी त्या महायोग्याचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो। मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचे चरणकमली मी नमस्कार केला। तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले। मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो। तेथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले, पण मी पाहिलेले शिवमंदिर हे नव्हतेच। मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले। मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व श्री सिद्धयोगी केंद्राकडे येण्यास निघालो। तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला। श्री योगींद्राचा आश्रम मात्र सापडला नाही। मी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास आरंभ केला। तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरला होता। मी मार्गक्रमण करीतच होतो। माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले। माझ्या मागे 3 शिरे असलेला एक सर्प येत होता। त्याच्या मस्तकावर 3 दिव्यमणी होते, त्यांचाच प्रकाश मला मार्ग दाखवित होता। मी अत्यंत भयभीत झालो होतो। माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते। मी श्रीपाद श्री वल्लभाच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चाललो होतो। त्या सर्पाचा उजेड मार्गप्रदर्शन करीत होता। शेवटी मी कसाबसा श्री सिद्धयोगींद्राच्या आश्रमात पोहोचलो। तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तत्काल अदृश्य झाला। श्री सिद्धयोगींद्रांनी माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले। मी ते पोटभर खाल्ले, परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती। तेव्हा त्या दयामूर्ती योगीश्वरांनी मोठ्या प्रेमभावाने माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरवला। नंतर तो दिव्य हस्त माझ्या मस्तकावरून फिरवला व माझ्या डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला। त्या करुणामय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडपड पार गळून गेली।
तसेच मनातील वाईट विचार, दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले. हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले. श्री दत्त महिमा, श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता. यावेळी सिद्धयोगी म्हणाले, तू अगोदर दर्शन घेतलेले शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेले श्री सुंदेश्वराचे मंदिर ही दोन वेगवेगळी देवालये नाहीत. तुला अशा प्रकारचा अनुभव घडवून आणावा अशी श्री दत्तात्रेयांची अनुज्ञा होती, म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखविली. श्री दत्ताच्या कृपाप्रसादाने काळास मागे नेऊन देवेंद्राने प्रतिस्थापन केलेली मूर्ती, त्यावेळचा परिसर तुला दाखविला. तू पाहिलेली सारी सृष्टी श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानाने बदलू शकते. वर्तमान काळ भूतकाळ व भूतकाळ वर्तमानात परिवर्तित होऊ शकतो. भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना श्री दत्तप्रभूंच्या संकल्पानुसार घडतात. एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगवेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्तप्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो. ज्या संकल्पाने दृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय होतो, त्या महासंकल्पाने प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत. तेच सगुण रूपात पिटिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतरले आहेत. तेथील लोकांनी त्यांचे सत्य स्वरूप जाणले नाही, परंतु कुरवपूर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपाप्रसादाने भवसागर आनंदाने पार करून गेले. श्रीपाद श्री वल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. ज्यावेळेस आपले हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षंडरिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल, त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. देवेंद्राने प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले. त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांड्यास सांगितला. शिवाज्ञाच मानून त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे एका नगराची स्थापना करून त्याला मधुरा नगर असे नाव दिले. कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज आपल्या पित्याप्रमाणे ईश्वर भक्त होता. त्याने संतान प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. त्या यज्ञकुंडातून एक 3 वर्षातील अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली. तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र ऋषीगण अत्यंत आनंदित झाले. ही कन्या म्हणजेच मीनाक्षी देवी. तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला. या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले होते. लग्न सोहळा अत्यंत थाटामाटाने साजरा झाला होता. शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी मधुरा नगरीतून वाहत होती व तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता. श्री सिद्ध योगींद्र पुढे म्हणाले, अरे बाबा, सृष्टीमधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते. भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्तिमध्ये आकार तर काहीमध्ये विकर्षण होते. पुण्यकर्म, उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते. पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते. मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तींचा संघ अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. पुण्यस्थलांचे दर्शन घडते. पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापांचा नाश होतो. या सर्वांचे फलस्वरूप म्हणून श्री दत्तप्रभूवर भक्ती चढते. अरे बाबा शंकर भट्टा, तुझ्यावर श्री श्रीपाद वल्लभांची अपार कृपा असल्यामुळे तू येथे येऊन शकलास. माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटत होते. श्री श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाची तळमळ दर क्षणी वाढत होती. तेव्हा एकदा कुरवपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईल असे झाले होते. अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी एका उंचशा टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो. जवळपास कोणी माणसे नव्हती. मी रात्री ज्या श्री सिद्ध योगींद्रांच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम दिसत नव्हता. मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहिलो श्री सिद्ध योगींच्या वचनामृताचा आस्वाद घेतला तो एक भ्रम होता का काय, असे नाना विकल्प मनात येऊ लागले.
तेव्हा मी आपले सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला. सकाळी निघालेला दुपार झाली तरी चालतच होतो. थोड्याच वेळात एक लहानसे गाव दिसले. मला अत्यंत भूक लागली होती. मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाचे घरी अन्न ग्रहण करीत नसे. त्या गावातील एकही ब्राह्मण नव्हता. ते गिरिजन लोकांचे गाव होते. त्यांचा मुख माझ्याजवळ आला व म्हणाला, आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही. आम्ही तुला फळे व मध देतो. त्याप्रमाणे त्या वृद्ध गृहस्थाने मला फळे व मध आणून दिली. मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला व चोचीने डोक्यात इजा करू लागला. मी त्याला हकलण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु व्यर्थ गेले. तेवढ्यात बाजूस असलेल्या झाडावरून एकदम 4-5 कावळे आले. ते माझ्या हातावर खांद्यावर बसून चोचीने हातापायांना जखमा करू लागले. मी तेथून फळे मध टाकून पळालो. तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता, मी कोणा सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळेच हा कावळ्यांचा त्रास भोगावा लागला. मला आठवले, मी त्या सिद्ध योगींद्राबद्दल मनात शंका घेतली होती. त्याच अपराधाची ही शिक्षा होती. माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते. मी पळत होतो. कावळे पाठलाग करीतच होते. मी श्रीपाद श्री वल्लभांची मनोमन प्रार्थना केली व या संकटातून सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा मला समोर एक औदुंबराचे झाड दिसले. मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे. त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्या विषाने मी मृतप्रायच झालो. तोंडातून फेस येत होता. हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते. केव्हा मृत्यू येईल ते सांगता येत नव्हते. सायंकाळ झाली होती. धोबी कपडे धुवून वाळवून कपड्यांचे गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी जात होते. माझी स्थिती पाहून त्यांना दया आली. त्यांनी मला एका गाढवावर बसवले व त्यांच्या गावातील चर्मवैद्याकडे घेऊन गेले. त्या वैद्याने वनातील काही मुळांचा रस काढून मला पिण्यास दिला. सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली. पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमीवर लावला. माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देठ ठेवले होते. विष जसे जसे पिंपळाच्या पानात उतरू लागले तशा तशा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो. विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले. ती रात्र मी वैद्याच्या घरीच काढली. तो वैद्य श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह मधुर आवाजात दत्तप्रभूंचे भजन गात होता. मी पलंगावर निजलो होतो. त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन गायनाने माझे हृदय श्री दत्तप्रभूंच्या अनुकंपनेने भरून आले होते. त्या वैद्याने केलेल्या उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो. त्याचे हे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हते. भजन संपवून तो वैद्य माझ्याकडे आला. त्याचे नेत्र करुण रसाची जणू वर्षाच करत होते. तो म्हणाला, माझे नाव वल्लभदास आहे. मी चर्मकारांचा वैद्य आहे. मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात. तुम्हाला कावळ्याकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला ते सुद्धा मला माहीत आहे. आपले नाव शंकर भट्ट आहे ते मी जाणतो. त्याच्या या अचूक वक्तव्याने मी अवाक झालो. मला वाटले त्या वैद्यास ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे. हा विचार मनात येतात वल्लभदास म्हणाला, मी ज्योतिषी नाही. श्री पिठिकापुरम म्हणजेच पंडितांचे माहेरघर, सांगवेदार्थ समाट अशी पदवी मिळवलेले श्री मल्लादी बापण्णा अवधानलू यांनी सुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता. परंतु हे प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्री वल्लभांचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत. शुष्क वेदांत अर्थहीन तर्कवितर्क करणारे पंडित श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेस पात्र होऊ शकले नाहीत. तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पिठिकापुरम येथील महाअहंकारी पंडितच होते. त्यांनी आपले जीवन श्रीपाद श्री वल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालविले. त्या मृत्यूनंतर स्वर्गलोकास गेले. तेथे इंद्राने त्यांचा वेदपंडित घनपाठी म्हणून सत्कार केला. परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव भुकेने व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिले नाही. इंद्र म्हणाला, तुम्ही पृथ्वीवर असताना दान धर्म केला असता तर एका दानासाठी 1000 दाणे आमच्याकडून मिळाले असते.
परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही, तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही. तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता, परंतु अन्न पाण्या वाचून इतर स्वर्गसुखे खरोखर भिक्षेसारखी होती. इंद्र पुढे म्हणाला, हे पंडितांनी, तुम्ही पादगयेसारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा श्रद्धा भक्ती निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाही. आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला, असे कृतज्ञतेचे उद्गार तुम्ही वारंवार काढले. श्रीपाद श्री वल्लभांना श्री दत्तप्रभूचे अवतार न मानणे एवढे तुम्ही अंध झालात. श्रीपाद श्री वल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्तांचे रक्तप्राशन केल्यावरच तुम्हास उत्तम गती लाभेल. वल्लभदास सारी कहाणी सांगत होता. तो म्हणाला, शंकर भटा, हे कावळे ते सर्प पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते. त्यांनी तुझे रक्त चाखले व उत्तम गतीस प्राप्त झाले. वल्लभदास पुढे म्हणाला, ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मबद्ध असावा, वैश्यांनी व्यवसाय व्यापार, गायीचे रक्षण, क्रय विक्रय आदी व्यवहार करावे, शूद्रांनी प्रेमस्वरूप राहून सेवा करावी. भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्तांचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावे. वल्लभदास पुढे म्हणाला, तू लहान असताना विष्णुमूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करीत होतास. त्यावेळी तू विनोदाने एका सेवकाचा चूक अर्थ आपल्या मित्रांना सांगत होता. तो श्लोक असा होता, शुक्लांबर धरम विष्णू शशिवर्ण चतुर्भुजम प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्री दत्तप्रभूंना आवडला नाही. त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाढवावर बसवून आणले. शेवटी चर्मकारांच्या गावात पोहोचविले. तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्री वल्लभांचा विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता. त्या दयाघन श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभांची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते, ही गोष्ट ध्यानात असू दे. श्री वल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृतकृत्य झालो. माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला. मी वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारला. 2-3 दिवस राहून पुढे चिदंबराला जाण्यास निघालो. चिदंबराला पोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले. त्या गावाच्या नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्णन करणारा होता. त्या राजास एक मुलगा होता, परंतु तो मुक्या असल्याने राजा नेहमी उदास असे. त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोपभूइष्ट असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला. तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढीत असे. ब्राह्मणांना दान म्हणून राजगिराची भाजी देत असे. त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीत प्राप्त झाले होते. एका विद्वान ब्राह्मणास राजाने मूक भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. त्या राजआज्ञेनुसार ते राजगुरू ब्राह्मण मूक भाषेवर संशोधन करू लागले होते. शंकर भट्ट आणि राजे महाराजांचा संवाद. राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला. मी होकारार्थी मान हलविताच आपणास आमच्या महाराजांचे आग्रहाचे निमंत्रण आहे असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली. मी त्यांच्याबरोबर राजासमोर उभा राहिलो. मला भीतीने घाम फुटला होता. मी तेव्हा मनोमन श्रीपाद श्री वल्लभांची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो. राजाने मला पहिला प्रश्न विचारला, तेवढ्यात एवढे तर एवढ्याला किती? मी गंभीरपणे उत्तर दिले, एवढ्याला एवढेच. माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला, महात्मन, आपण मोठे पंडित आहात. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली. तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता. त्याच्या घरी राजगिरा पिकत असे. ती भाजी तो सर्वांना मुक्त हस्ताने देत असे. त्याच्या सहाध्यायी ब्राह्मणाकडून यजमानांच्या घरी पूजा अर्चा अभिषेक आदी करवून घेत. यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणास देत असत. त्यांच्या घरची राजगिराची भाजी सुद्धा फुकटच घेत. कालचक्र फिरत गेले. दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्मला
आणि त्याला त्रास देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मी सुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले. तो राजा पूर्वीच्या जन्मी दिलेल्या राजगिराच्या भाजीच्या दानाच्या कैकपट या जन्मात दान देत होता. त्याला अचाट दानाचे फळ काय मिळाले याचे उत्तर हवे होते. मी राजाला म्हणालो, महाराज, राजगिराची भाजी कितीही दान केली तरी तिच्या 100 पटीने तीच भाजी आपणास मिळेल. सध्याच्या परिस्थितीत रत्न, मणी, सोने आदी दान करणे तुझ्या हिताचे आहे. माझ्या उत्तराने राजास आनंद झाला. आता दुसरा प्रश्न मूक भाषेचा होता. राजगुरूंनी माझी परीक्षा घेण्यासाठी आपली 2 बोटे दाखवून 1 का 2 असे खुणेनेच विचारले. त्यांनी मला एकटाच आलास का सोबत कोणी आहे असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असे दर्शविण्यात 1च बोट दाखवून खुणेनेच उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी 3 बोटे दाखवली. 3 संख्या पाहताच मला दत्तात्रेयांची त्रयमूर्ती आठवली. तुम्ही दत्तभक्त आहात का असा प्रश्न वाटला. मी भक्तीत ही गुप्त असावी असे जाणून हातांची मूठ बंद करून दाखवली व भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले. नंतर राजगुरूंनी गोड पदार्थाचा, मिठाईचा भंडारच मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातवारे केले, परंतु मी हाताने ते नाकारले व माझ्याजवळ असलेले पोहे पुरचुंडीतून काढून त्यांना दिले. मला गोड पदार्थापेक्षा पोहे जास्त आवडतात. तुम्ही सुद्धा याची चव पाहू शकता असा माझा भाव होता. माझ्या उत्तराने राजगुरू अतिप्रसन्न झाले आणि राजास म्हणाले, राजा हा फार मोठा पंडित आहे. हा मुक्यांच्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे. 2 परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो. आता 3री परीक्षा डोळ्यासमोर भेडसावत होती. राजगुरूंनी सांगितले, चमकमधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा. मी श्रीपाद श्री वल्लभाचे मनोमन स्मरण करीत व एक श्लोक वाचला व त्याचा अर्थ सभेत समजावून सांगितला. मी सांगितलेला अर्थ असा होता, एका चमे म्हणजे 1, 3ऱ्या चमचे म्हणजे एकाला 3 जोडलेले असतात, 4 होतात व त्याचे वर्गमूळ 2 येते. पंचचमे म्हणजे 4त 5 मिसळल्यास 9 होतात, त्याचे वर्गमूळ 3 येते. सप्तचमे वर आलेल्या 9 मध्ये 7 मिसळल्यास 16 येतात व त्याचा वर्गमूळ 4 येतो. 9 चमे म्हणजे वरील 16 संख्येत 9 मिसळले असता 25 येतात व त्याचा वर्गमूळ 5 येतो. एकादश चमे म्हणजे वरील 25 मध्ये 11 मिसळल्यात 36 येतात व त्याचे वर्गमूळ 6 येते. त्रयोदश चमे म्हणजे वरील 36 संख्येत 13 मिसळल्यात 49 येतात व त्याचे वर्गमूळ 7. पंचदशचमे म्हणजे वरील 49 संख्येत 15 मिसळले असता 64 होतात व त्याचे वर्गमूळ 8 येते. सप्तदशचमे याचा अर्थ वरील 64 संख्येत 17 मिसळले असता येणारी संख्या 81 आणि त्याचे वर्गमूळ 9. नवदशचमे म्हणजे वरील 81 संख्येत 19 मिसळले असता 100 होतात व त्याचे वर्गमूळ येते 10. एकशिंतती चमे म्हणजे वरील 100 या संख्येत 21 मिसळल्यास संख्या 121 होते व त्याचे वर्गमूळ येते 11. त्रयोविंशती चमे वरील 121 संख्येत 23 मिसळले असता 144 होतात, त्याचे वर्गमूळ येते 12. पंचविंशती चमे याचा अर्थ वरील 144 संख्येत 25 मिसळले असता 169 होतात व त्याचे वर्गमूळ येते 13. सप्तविंशती चमे याचा अर्थ वरील 169 मध्ये 27 मिसळले असता 196 होतात व त्याचे वर्गमूळ येते 14. नवविंशती चष्मे म्हणजे वरील 196 मध्ये 29 मिसळल्यात 225 होतात व त्याचे वर्गमूळ 15 येते. एकत्रिंच चष्मे याचा वरील अर्थ 225 मध्ये 31 मिळवले असता 256 येतात आणि त्याचे वर्गमूळ येते 16. त्रयस्तिच चष्मे म्हणजे वरील 256 मध्ये 33 मिसळले असता 289 येते, त्याचे वर्गमूळ येते 17. माझे हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटले. मी हे जे बोललो ते सर्व सृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते. ते कणाद ऋषींना माहीत होते. परमाणूच्या सूक्ष्म कणांच्या भेदामुळेच विविध धातूची निर्मिती होते. माझे प्रवचन दरबारातील सर्वांनाच खूप आवडले. राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यामुळे व श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने मी त्या
विचित्रपूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडलो. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.